कामोठे येथील साई समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या शैलेश धुमाळ यांनी डॉक्टरांनी माझ्यावर योग्य उपचार केले नाहीत, माझी फसवणूक झाली असा आरोप केला आहे। या आरोपांवर संबंधित डॉक्टरांनी आपली बाजू स्पष्ट करत संपूर्ण वस्तुस्थिती मांडली आहे। नेमके प्रकरण काय आहे जाणून घेऊया या वृत्तातून। आप बता सकते हैं आपका नाम क्या है और आपके साथ हुआ क्या है? माझं नाव शैलेश धुमाळ आहे। राहायला मी कळंबोलीमध्ये आहे, रोडपाली येथे। माझ्या बाबतीत साई समर्थ हॉस्पिटलने जे काही निर्णय घेतले त्या निर्णयामुळे आज मी या अवस्थेमध्ये आहे। मतलब आप ये कहना चाहते हैं कि ये जो साई समर्थ हॉस्पिटल है, इस हॉस्पिटल की वजह से आज आपकी ये कंडीशन हुई है। हाँ। थोड़ा सा विस्तार से जानकारी दे पाएंगे कि आप क्या कह रहे हैं, पूरी बात? सांगायची गोष्ट म्हणजे मी 3 तारखेला साई हॉस्पिटलमध्ये साई समर्थ हॉस्पिटल कामोठे येथे माझ्या जिभेच्या अल्सरच्यासाठी तिथे ट्रीटमेंटसाठी गेलो असता माझ्या कुटुंबातील माझ्या मिसेस आणि आम्ही सगळीजण तिथं दुपारी 3:30 वाजता हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्यांना ह्या सर्व काही गोष्टी दाखवल्या की मला चक्कर आली होती। चक्कर आल्यामुळे माझ्यात आकडी होती। आकडीमध्ये माझं पूर्ण दात जिभेमध्ये घुसल्यामुळं मला काय खाता येत नव्हतं, मला काय बोलता येत नव्हतं, म्हणून मी ॲडमिट झालो। ॲडमिट झाल्यानंतर त्या वडगावकर डॉक्टरांनी आणि त्यांच्या टीमने माझ्यावर उपचार चालू केले। 3 दिवस मला तिथं ॲडमिट ठेवलं। त्यांनी ॲडमिट ठेवलं, त्याच्यामध्ये त्यांनी मला शुगरच्या आणि बीपीच्या काही गोळ्या दिल्या आणि त्या गोळ्या घेऊन 3 दिवसाचे माझे जवळजवळ 34,000 रुपये बिल केले आणि मला त्यांनी डिस्चार्ज दिला। 3 दिन में आपको किस किस प्रकार की दवाइयाँ और किस किस रीजन की दवाइयाँ दी गई? गोळ्या औषधं कुठले दिले, फक्त बीपी कमी करायचे आणि तोंडाच्या अल्सरच्या फक्त गोळ्या दिल्या। बाकीचं रिझन काही सांगितलं नाही। ECG वगैरे सुद्धा त्यांनी केले होते माझे, नाही असं नाही। हे ECG आहेत त्यांच्या हॉस्पिटलचे माझ्याकडे, पण त्यांनी हृदयाच्या संदर्भात कुठलीही टेस्ट किंवा कुठल्याही गोष्टी मला सांगितलेल्या नव्हत्या। तरी मी घरी आलो डिस्चार्ज घेऊन। घरी आल्यानंतर मला त्यांच्या गोळ्या खाल्ल्यानंतर मला कसं तरी व्हायला लागलं, अस्वस्थ व्हायला लागलं। मी माझ्या मोठ्या मुलाला बोललो की मला कसं तरी होतंय आणि मला एकदम म्हणजे असं एकदम विचित्र वाटायला लागलं। म्हणूनच मी कामोठ्यातले दुसरे जे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर आहेत अविनाश गुत्तेकर म्हणून, त्यांच्याकडे मी गेलो। तिथं गेल्यानंतर त्यांनी मला माझा ECG करून इको टुडे केली आणि माझा ECG बरोबर नाही आला, तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला एंजियोग्राफी करण्याची गरज आहे। आपने वहाँ पर उन्होंने कहा कि आपने जो अभी तक ट्रीटमेंट लिया है वो ट्रीटमेंट आपके लिए सही नहीं था? नाही, त्यांनी विचार केला की बाबा तुमच्या तोंडाचं जे तुम्ही अल्सरसाठी गेला होता ते ट्रीटमेंट आहे, पण तुमचा ECG त्यावेळेस त्यांनी केला होता तिथं, तो गडबडीत होता। पण त्यांनी ते असं सांगितलं नाही आणि माझ्या हृदयाच्या संदर्भात कुठलीही गोष्ट घेतलेली नाही। फक्त पैसे उकळण्यासाठी 34,000 रुपये बिल करून तोंडाचं फक्त उपचार करून मला सांगितलं की तुम्ही ह्या गोळ्या खा, आणि त्या गोळ्या खाल्ल्यामुळं मला हा त्रास झाला। म्हणून मी कार्डिओलॉजिस्ट यांच्याकडे गेलो। त्यांनी मला एंजियोग्राफीचा सल्ला दिला। एंजियोग्राफीसाठी मी सुश्रुत हॉस्पिटल पनवेल येथे गेलो, तर एंजियोग्राफी केली असता माझ्या छातीमध्ये 100% ब्लॉकेज राईट साईडला आणि बाकीचे 72 आणि 68% लेफ्ट साईडला असे 3 ब्लॉकेज त्यात आढळून आले। डॉक्टरांचं म्हणणं होतं की आपण एंजियोप्लास्टी करूया, बघूया। एंजियोप्लास्टी पण केली, पण ती एंजियोप्लास्टी करून सुद्धा काय फायदा झाला नाही। 3 बलून यूज केले त्यांनी, परंतु काही उपयोग झाला नाही। पहिले म्हटलं त्यांनी जे आरोप केले ते सर्वात चुकीचे आरोप आहेत। कारण पेशंटची ट्रीटमेंट जी आहे ना ती डॉक्टर MD फिजिशियन जे आहेत आपल्याकडे, डॉक्टर तेजस्विनी आणि डॉक्टर ऋषभ त्यांनी केले, आणि न्यूरो फिजिशियन। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो पेशंट आमच्याकडे कार्डियक इव्हॅल्युएशनसाठी आलाच नव्हता, तो आला होता कन्व्हर्जनसाठी, आकडीसाठी तो आमच्याकडे आला होता आणि कन्व्हर्जनची आमच्याकडे ट्रीटमेंट झाली त्याची, आणि तसं प्रॉपर आमच्याकडे मेडिकल एव्हिडन्स सुद्धा आहे। त्यांनी आरोप लावलेले आहेत की त्यांच्यावर उपचार चुकीचा झालेला आहे। त्यानंतर त्यांनी तुमच्याकडून ज्या गोळ्या कन्सल्ट करण्यात आल्या होत्या, त्यांचं म्हणणं असे की इतर जो डॉक्टर आहेत त्यांनी ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट केली त्यांच्या छातीवर 35% आणि पायावर 14% पडले। या सगळ्या गोष्टीनंतर त्यांनी 8 लाख रुपये देखील खर्च केला असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु
एक मिनिट ऐका, त्यांचं ते झाल्यानंतर त्यांनी असं म्हणे की ह्याच्या आधीच्या तुमच्या ज्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट ती योग्य झाली नाही, या गोष्टींकडे कसं स्पष्टीकरण देऊ सर शकता? सर्वात चुकीचं आहे. एक लक्षात घ्या, आम्ही जी ट्रीटमेंट केली ती न्यूरोसाठी केली आहे, कार्डियकसाठी केली नाही. त्यावेळेस कार्डियक इव्हॅल्युएशनसाठी आम्ही वारंवार त्याला सांगितलं होतं की बाबा तुझा टुडिको आणि कार्डियक एन्झाईम कर. परंतु तो डेली बेसिसवर माझ्या प्रत्येक ड्युटीमध्ये म्हणजे मॉर्निंग इव्हनिंग नाईटमध्ये प्रत्येक वेळेस त्याने अवॉइड केलं. तसं आमच्याकडे लेखी सुद्धा त्याचा आहे, स्टेटमेंट सुद्धा आहे की आम्हाला कार्डियक कोणतंही इव्हॅल्युएशन करायचं नाही. तरी सुद्धा त्याच्या ECG मध्ये बदल असताना सुद्धा आम्ही त्याला वारंवार सांगितलं. परंतु मला जर छातीत दुखतच नाहीये तर मला तुम्ही ट्रीटमेंट का देतायत, माझा अननेसरी खर्च का वाढवताय असं त्यांचं म्हणणं. येस. आणि तो क्रोनिक अल्कोहोलिक आहे सर. माझ्याकडे सायकॅट्रिस्टला हिस्ट्री देताना त्यांनी लिहिलंय आणि त्यांच्या हिस्ट्रीमध्येही त्यांनी लिहिलंय. डॉक्टर राहुल भातांबरे म्हणून आहे, त्यांनी सुद्धा लिहिलंय त्यांच्या सायकॅट्रिस्ट, तो डेली बेसिसवर अल्कोहोल घेतोय. ज्यावेळी डॉक्टर तुम्ही त्यांना डिस्चार्ज दिला काही सल्ला दिला होता का तुम्ही? ऑब्व्हियसली दिला होता. त्याच्यामध्ये लिहिलेलं सुद्धा आहे की बाबा तू जाऊन काही ब्लड टेस्ट आहे आणि कार्डिओलॉजिस्टचं ओपिनियन आहे. सर यामध्ये आणखीन एक येत आहे की ECGच्या टेस्टच्या रिपोर्टमध्ये जे रिपोर्ट तुम्ही सादर केलेत आणि जे इतर डॉक्टरांकडे जे गेले त्यामध्ये तफावत आढळून आली, या संदर्भात काय सांगा? सर जनरली काय होतं, ECG म्हणजे एक ECG बद्दल जर बोलायचं म्हटलं तर ECG कधीही आता जो चेंजेस आहे तो 1 तासानंतर राहील असं नाही ना, बिलकुल नाही. ECG मध्ये कधीही म्हणजे कोणत्याही क्षणी चेंजेस होऊ शकतात कार्डियक अरेस्टमध्ये. आणि पेशंटला ऑलरेडी आम्ही सांगितलं होतं की बाबा तुझं कार्डियक प्रोफाइल करणं फार गरजेचं आहे आणि तो महत्वाचा आहे. पेशंट आणि त्यांच्यासोबतचे नातेवाईक पेशंट सोबत जे होते, तर आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून, मॅनेजमेंटच्या माध्यमातून किंवा डॉक्टरच्या माध्यमातून कशा प्रकारचं सर समुपदेशन सगळ्यात महत्वाचं म्हणजे हॉस्पिटल मॅनेजमेंट कोणत्याही लाईन ऑफ ट्रीटमेंटमध्ये इंटरफेअर करत नाही. कारण करतात इंटरफेअर कोण, फक्त ट्रीटिंग डॉक्टर, आणि ट्रीटिंग डॉक्टरने त्यांना पूर्णपणे व्यवस्थित काउन्सिलिंग केली होती. असं आहे. सर डिस्चार्जच्या पूर्वी नेमके काय काय गोष्टींकडे लक्ष देण्यात आलं जेणेकरून या सगळ्या गोष्टी जे तुमच्यावर आरोप करतात ते तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने टाळू शकता? नाही, सगळ्यात महत्वाचं सगळ्या गोष्टी त्याला काउन्सिलिंग केलेल्या आहे. त्याच्या कार्डियक बद्दल केलंय, त्याच्या न्यूरो बद्दल केलंय, त्याचं आम्ही इव्हन सायकॅट्रिस्ट ओपिनियन सुद्धा घेतले. का तर तो कंटिन्यू इथे या ठिकाणी ज्या पद्धतीत त्याची 2 ते 3 दिवसांमध्ये वागणूक होती ती फार इरिलिव्हंट होती. आलं लक्षात? त्यांचं आणि त्यांच्या फॅमिलीमध्येही एकजूट नव्हती आणि ते म्हणजे अननेसेसरी वादविवाद करत होते. आम्हाला डिस्चार्ज द्या. आता आम्ही एक सर्टन लेवल पर्यंत काउन्सिलिंग करू शकतो. आम्ही म्हणजे आम्ही समजू शकतो एखाद्या पेशंटला, आम्ही बळजबरी नाही करू शकत. सर कि आपने जो भी इसमें लिखा है उन्हें पर्टिकुलर एक एक चीजें समझा ही नहीं है। उनका ये कहना है कि अगर आपको थोड़ा भी इस चीज का आभास था कि ये इतनी गंभीर बीमारी इन्हें हो सकती है और अगर आप फैमिली को बताते तो वो क्यों यहाँ से डिस्चार्ज लेके जाती? एक मॅडम मी तुम्हाला सांगतो, पेशंटला प्रत्येक गोष्ट समजून सांगण्यात आली. टुडिको का गरजेचा आहे, कार्डियक एन्झाइम्स का गरजेचे आहे, MRI का गरजेचा आहे, EEG का गरजेचा आहे, परंतु पेशंटने प्रत्येक गोष्टीला रिफ्यूज केले. इव्हन दो सेकंड डेला तो एवढंही बोलला की आम्हाला ट्रीटमेंटच करायची नाही, मी पैसे कोणतेही भरणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. पेशंटला अनेक आजार असल्याचे आपल्या हो, डे 1 लाच काउन्सिलिंग केली होती त्याला. आणि त्या एका आजारावरती फक्त त्यांनी ट्रीटमेंटचा फोकस केला, इतर आजार टाळले आणि त्याचे हे गंभीर परिणाम पुढे नंतर कसे? त्याला दिसणारच ना की कोणतीही गोष्ट साधी नाहीये. आम्ही त्याला प्रॉपरली इव्हन त्याला आम्ही ऑन ऍडमिशन या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या, वारंवार प्रत्येक ड्युटीमध्ये समजून सांगितल्या, माझ्या ड्युटी डॉक्टरांनी समजून सांगितल्या, न्यूरोने पण समजून सांगितलं आणि कार्डियकने पण समजून सांगितलं. पण जर पेशंट रिफ्युजच करतोय प्रत्येक गोष्टीला तर आम्ही बळजबरी नाही करू शकत ना. इव्हन तो डिस्चार्ज झाला, प्रॉपर अनइव्हेंटफुल डिस्चार्ज झालाय. अनइव्हेंटफुल म्हणजे कोणत्याही प्रॉपरची सर वो जब यहाँ रहा, जब आपने कितने डॉक्टरों से उसका कंसल्ट करवाया 4 था? 4 डॉक्टर से। MD फिजिशियन, ENT सर्जन, न्यूरो फिजिशियन एंड साइकेट्रिस्ट. यही उसका कहना है कि जब 4 डॉक्टर को आपने बुलाया था तो अगर आप उसे इतनी गंभीर समस्या बताते तो वो 5वां भी डॉक्टर आपसे बुलवाते। मैडम वो रिफ्यूज कर रहा है मैडम, उसने डे 1 से रिफ्यूज किया है, मेरे को नहीं कराना है. ENT भी हमने यामध्ये तुम्ही जसं बोलले की त्यांनी बिल जो आहे ते भरायला इन्कार केला, त्याच्यानंतर ते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेले, त्यांनी पूर्ण ट्रीटमेंट केली. त्या ट्रीटमेंटमध्ये जवळपास त्याचा 8 लाख रुपये खर्च झाला. या मी तुम्हाला वारंवार का सांगतो की हा कुठला द्वेष नाहीये की तुमच्या विरोधात असलेला कट नाहीये, हा त्याची खतखत आहे. त्याची खतखत काय, जर मी पैसे देतोय माझा इलाज व्हायला पाहिजे पण तुम्ही चुकीचा केला असं त्याचं म्हणजे ह्यात तफावत समजा. नाही ऐका ना, एखाद्याचा आरोप समजा कोणत्याही डॉक्टरला, कोणत्याही हॉस्पिटलला असं वाटत नाही की पेशंटला चुकीची ट्रीटमेंट द्यावी किंवा पेशंटने नंतर आपल्यावर एलिगेशन करावे. शेवटी त्याची मेहनत असते, तो एक रेप्युटेशन असतं आणि तो लॉंग टर्म टिकवायचं असतं. पेशंट त्यावेळेस काय बोलतो आणि आम्ही त्यावेळेस काय ऍक्शन घेतो त्याच्यावर डिपेंड आहे. त्यावेळेस जर त्याने सगळ्या गोष्टी रिफ्यूज केल्या आहेत तर मग शेवटी त्याला पर्याय नाहीये, अशी गोष्ट आहे. ट्रीटमेंटला सहकार्य न करणं आणि नंतर आरोप करणं याकडे या प्रकारची केसेस आहे.
तुम्ही कसं पाहताय सगळ्या गोष्टींकडे? सर मी एक तुम्हाला सांगू का, की सरस माझ्याकडे त्याचे कन्सेन्स आहे, माझ्याकडे त्याचे एव्हिडन्स आहे, माझ्याकडे ऑन पेपर सगळ्या गोष्टी मेन्शन केल्या. बरं एक नाही, प्रत्येक डॉक्टरने मेन्शन केल्या. मी कायदेशीर याच्याने जाणारच आहे आणि तो जे काही एलिगेशन करतोय ते 100% चुकीचे आहे. आणि जर तो असं बोलतोय की डॉक्टरने चुकीची मेडिसिन दिली आहे, डॉक्टरने चुकीची ट्रीटमेंट केली, तर ज्या डॉक्टरनी त्यांना सांगितलंय वॉटेवर जे कोणीही असो, मी वॉटेवर ते कोणीही असो, वारंवार ते तुमचं नाव घेतात. नाही सर ट्रीटमेंट मी हॉस्पिटल माझं आहे तर लोक मला ओळखतील ना, अगदी. आलं लक्षात. पण या ठिकाणी ट्रीटमेंट मी केलीच नाहीये. मी त्याला 18 तारखेला रात्री पहिल्यांदा भेटलो, 17 तारखेला तो ऍडमिट झाला होता. ठीक आहे. जर कोणत्या डॉक्टरांनी त्याला सांगितलं की ह्या दिलेल्या ट्रीटमेंटमुळे तुला साईड इफेक्ट झाले, तर मग त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवावे. थोड्या वेळात तुम्ही संभाषणामध्ये सांगितलं की ज्या डॉक्टरांनी हे रुग्णांना जे ही दिशा सांगितली की हे तुमचे गोळ्या औषध आहेत ते तुम्हाला हार्ट अटॅकचे सिम्पटम्स येण्याच्या उद्देशाने दिलेले आहेत की काय, असं त्याचा संभ्रम तयार झालेला नाही. चुकीचं काय त्यांचं म्हणणं होतं रुग्णाचं. मग या सगळ्या गोष्टींमध्ये एवढा गोंधळ काय तुम्हाला सर काय? ऐका, पेशंटला कोणीतरी मिसगाईड केलेलं आहे. बिईंग अ डॉक्टर या ठिकाणी जो 18 वर्ष मी प्रॅक्टिस करतोय, माझ्याकडचे जे डॉक्टर आहेत ते जो 12, 15, 20 वर्ष त्यांचा एक्सपिरियन्स आहे, ते डॉक्टर चुकू कसे शकतील? ऑन पेपर जर आम्ही एखाद्याला एखादी मेडिसिन नेऊन देतोय तर ती चुकू कशी शकतील? सर ऑफ रेकॉर्ड तुम्ही ही माहिती देखील दिली की तुम्ही त्या डॉक्टरांची चर्चा देखील केली की ज्यांनी या सगळ्या एलिगेशन्स लावलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहता? म्हणजे नाही, एखादा ऑब्व्हियसली एखादा रुग्ण एखाद्या डॉक्टर प्रती असं भाषण करतो आणि त्या डॉक्टरांची चर्चा झालं नेमकं समोर काय हे आम्हाला पाहिजे. डॉक्टर कार्डिओलॉजिस्ट ज्या डॉक्टरांकडे गेले होते त्या डॉक्टरांनी सगळं सांगितलं की असं स्टेटमेंट मी केलंच नाही. असेल तर त्याने मी ऑन पेपर लिहून देणार काहीतरी त्याने दाखव, ते प्रूव्ह करून दाखव. आणि मी तर म्हणेल की मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही याच्या डीप पर्यंत जावे आणि मी लिगली जातोय. आलं लक्षात, मी लिगली जातोय, तुम्ही जावं. आणि बघा शेवटी जो गिल्टी असेल त्याला आणि पेशंटला किंवा जो सफर झाला त्याला न्याय मिळाला असावा. 100%. तो किंवा मी दोघांना न्याय मिळालाच पाहिजे. हा व्हिडिओच्या माध्यमातून समाजात एक शेवटचा संदेश काय असेल की या सगळ्या गोष्टींवर अफवा करतायत साई समर्थ अफवा आहेत. साई समर्थ हॉस्पिटल गेले 18 वर्षांपासून या ठिकाणी प्रॅक्टिस करतोय आणि प्रॅक्टिस करत असताना या ठिकाणी सर्व्हिस देत असताना आपले मित्रही असतात, म्हणजे म्हणतात ना विरोधीही असतात. तर जर आम्ही डे बाय डे सायमल्टेनियसली ग्रोथ करतोय तर ती कोणाच्या पोटात दुखत असेल. बऱ्याच वेळेस आम्ही प्रॅक्टिस करत असताना आमच्याकडून काही पेशंटला एखाद्या वेळ म्हणजे म्हणतात ना कधी रिस्पेक्ट दिल्या गेली नाही, कधी काही त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. लक्षात याही गोष्टी होऊ शकतात.